नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। चलो ओके नेक्स्ट, चलो नेक्स्ट, चलो नेक्स्ट। परभनी, नांदेड़, हिंगोली, जालना, बीड़, तमाम जो है मराठवाड़े के मुख्तलिफ जिलों से हमारे हर दिल अजीज दोस्त अवध बिन मुबारक चौस के रिटायरमेंट फंक्शन में शरीक होने के लिए यहाँ आए हैं। हमें बहुत खुशी हुई। यहाँ आकर हमें ऐसा लगा कि भारत दर्शन हो गया। भारत के जैसा मुख्तलिफ धर्म, जात के और प्रांत के मुख्तलिफ जो है लोग यहाँ पे मिले, सबके साथ चौस के ताल्लुकात हम ये समझते थे कि सिर्फ हमारे साथ ही है, लेकिन यहाँ आके हमने देखा कि हर जात, हर धर्म के साथ जो है चौस का वही रवैया जो हमारे साथ है। हम उनको आने वाली जिंदगी के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं, बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और उनसे ये गुजारिश करते हैं कि आने वाली जिंदगी में भी इसी तरह वो उर्दू, मराठी, हर संगठन के, हर शिक्षक के और हर स्कूल के काम में जो है अपना जो है योगदान अपना जो है बरकरार है। बहुत बहुत मुबारक। कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याचे पदाधिकारी आयुष्यमान चौस यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आजचे सर्व जमलेले मित्रमंडळ, पदाधिकारी यांना सर्वांना शुभेच्छा देऊच। त्याचबरोबर चौस सर यांनी महाराष्ट्रामध्ये कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या कामासाठी अतिशय चांगल्या प्रकारे वेळ दिलेला आहे। त्याचबरोबर आता त्यांचेही ते सेवानिवृत्त झाल्यामुळं कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाला कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची आपल्याला अहोरात्र मदत मिळणार आहे। त्यासाठी त्यांना या सेवानिवृत्तीसाठी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी यापुढेही त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या आरोग्य, त्यांचं यापुढीचं आयुष्य अतिशय आरोग्यदायी जावो असे त्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो। आदरणीय प्राचार्य अवध चौस सर यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यानिमित्त इथे एकत्रित आलो होतो आम्ही। फार चांगल्या पद्धतीने त्यांचा गौरव धर्मनिरपेक्ष पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला। या ठिकाणी तरी कल्याण महासंघाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय NM पवळे साहेब, उपाध्यक्ष वसंत थोरात साहेब, राज्य सहसचिव डॉक्टर अनिल पांडे आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय विलास जगताप आणि माझे सर्व सहकारी। चौस सर हे कास्ट्राईब संघटनेचे राज्याचे सहसचिव आहेत। एकाच संघटनेमध्ये त्यांचा वावर नाही, तर राज्य मुख्याध्यापक संघ, अनेक पॅन्थर्स, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना याचे ते राज्याध्यक्ष होते। विविध संघटनांमध्ये त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे। अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये त्यांनी लढे दिले। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असो की संस्थाचालक असो, त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी ते कुठेही कमी पडलेले नाहीत आणि म्हणूनच आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्व जाती, धर्म, पंथाचे आणि विविध क्षेत्रातून अधिकारी, शिक्षक, आमदार आदरणीय विक्रम काळे साहेब, सहसंचालक बोर्डाचे अध्यक्ष आदरणीय अनिल साबळे साहेब, MK देशमुख साहेब, तुपे साहेब, PB चव्हाण साहेब, डॉक्टर शंकर अंबोरे यासारखे अनेक मान्यवर, डॉक्टर रऊ पठाण साहेब, अरुणा भूमकर मॅडम शिक्षणाधिकारी, हे सगळे मान्यवर, हे यालाही भाग्य लागते। या सगळ्या विभागातून, मराठवाडा विभागाच्या कानाकोपऱ्यामधून सर्व जाती धर्माचे लोक, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना आज शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। आमचे जे राज्याचे अध्यक्ष NM पवळे साहेब नगरवरून आलेले आहेत। अनेक विभागातून लोक आलेत, अनेक लांबून लांबून लोक आलेले आहेत। मला जेव्हा मी बघतो, मला भेटतात त्यावेळेस लोकांना म्हणजे मला ते ओळखतात, परंतु मी चौस सरांचा मित्र आहे। परभणीवरून आलो, उस्मानाबादवरून आलो, बीडवरून आलो, नांदेडवरून आलो, हे भाग्य सगळ्यांच्या नशिबी नाही। आणि आज चौस सर, त्यांचे सगळे सहकारी मित्र
आज ते सेवानिवृत्त होत आहेत। उद्यापासून त्यांची सेकंड इनिंग सुरू होणार आहे। त्यांच्या सेकंड इनिंग साठी कास्तकारीब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने, सर्व मित्रमंडळाच्या वतीने, सर्व संघटनांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आम्ही सोबत आहोत। त्यांना दीर्घायुष्य लाभो, चांगलं सुदृढ अशा प्रकारचं आरोग्य लाभो अशी मनोमन कामना व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज माझा सेवा गौरव सोहळा 3 संघटनांनी मिळून संयुक्तपणे स्वाभिमानी मुक्ता संघटना, कास्तकारीब कर्मचारी कल्याण महासंघ आणि मुख्याध्यापक संघ, कारण मी या तिन्ही संघटनेमध्ये काम करतो। मी महाराष्ट्र राज्य कास्तकारीब कर्मचारी कल्याण महासंघाचा राज्य सहसचिव आहे, मुख्याध्यापक संघाचा मराठवाड्याचा सदस्य आहे आणि औरंगाबाद शहराचा अध्यक्ष आहे। तर या माध्यमातून मी अनेक शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी सोडवण्याचं कार्य केलेलं आहे आणि हे काम करत असताना मी मुळात एक गुरुजी, मी एक शिक्षक आहे। तर सर्वप्रथम मी प्राधान्य हे माझ्या विद्यार्थ्यांवरती दिलेलं आहे आणि शाळा सुटल्यानंतर बाकीचे कार्य मी करत होतो। शाळेमध्ये असताना विशेष करून मी आधी पोलीस डिपार्टमेंटला काम केलेलं असल्या कारणाने मी शिस्तीचा अत्यंत भोक्ता आहे। तर मला सुद्धा असं वाटायचं की माझे विद्यार्थी हे शिस्तीमध्ये असले पाहिजे। शिस्तीच्या संदर्भामध्ये मी अत्यंत कडक अशा प्रकारचा होतो आणि असे विद्यार्थी मी या ठिकाणी घडवले। ज्यावेळेस मी मराठी माध्यमातून या उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून आलो, त्यावेळेस बघितलं की या ठिकाणी शिस्तीचा अभाव होता। तर मला असं वाटलं की 22 वर्षाची शिक्षकाची नोकरीचा अनुभव मला कामी नाही आला, परंतु 3 वर्ष पोलीस डिपार्टमेंटला काम केल्याचा अनुभव मला या ठिकाणी आला आणि त्या पद्धतीनं मी त्या ठिकाणची सिच्युएशन हाताळली। अनेक लोक अंगावरती यायची, परंतु माझं कमिटमेंट हे विद्यार्थ्यांच्या संदर्भात होतं, म्हणून मी त्या सगळ्या लोकांशी लढलो आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं उत्तम अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी घडवलं। आज मी 35 वर्षाची नोकरी करून त्यावेळेस मी या सेवेतून मुक्त होत आहे, तर मी अत्यंत समाधानी आहे। आणि या नोकरीमध्ये मला अनेक लोकांचा सहभाग आणि सहवास आणि त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे। त्यामध्ये माझे बंधू या ठिकाणी उभे आहेत, बसरावी साहेब यांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य मला मिळालं। सर्वप्रथम मी त्यांना बघत मोठा झालो, कारण ते कशा पद्धतीनं बोलायचे, कशा पद्धतीनं लोकांशी संबंध ठेवायचे अशा प्रकारच्या गोष्टी मी त्यांच्या माध्यमातून शिकलो। कारण ते मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या सोबत असताना ते कसं बोलायचे, तर अशा बारीकसाठी गोष्टीतून घडत माझा पूर्ण या ठिकाणचा प्रवास हा अत्यंत उत्कृष्टपणे माझ्या फॅमिलीनं सुद्धा, माझ्या पत्नीनं विशेष करून आणि माझे बंधू, माझे वडील सर्वांचं सहकार्य मिळालं, म्हणून हा आवाज चौस या ठिकाणी घडला। या ठिकाणी मी तुम्हाला अभिमानानं सांगू शकतो की या सर्वांच्या सहकार्यामुळे मी घडलो आणि आज मी अत्यंत समाधानी आहे की आज या कार्यक्रमामध्ये जवळपास 80 ते 90% लोक हे विशिष्ट वेगवेगळ्या समाजाची लोक होती आणि 15 ते 20% लोक मुस्लिम समाजाची होती। न बोलवता फक्त एक कार्ड त्या ठिकाणी पोहोचवलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तरी सुद्धा एवढी प्रेम करणारी माणसं या ठिकाणी उपस्थित राहिली, त्याबद्दल मी अत्यंत गदगद झालेलो आहोत आणि सगळ्यांचा मी आयुष्यामध्ये ऋणी राहील एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो। धन्यवाद। नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांना काय असं आवाहन करणार? नव्या पिढीतल्या विद्यार्थ्यांना मला फक्त एवढंच आवाहन करायचं की त्यांना ऐकायची सवय नाही। विद्यार्थ्यामध्ये एक लॅकुना असा दिसून येतो की ते अजिबात ऐकायला तयार नाही। तास चालू असताना सुद्धा 10-15 मिनिटं शांत बसतात आणि खोड्या करायला लागतात। त्याच पद्धतीनं आपण वेगवेगळे कार्यक्रम ज्यावेळेस शाळेमध्ये आम्ही घ्यायचो त्यावेळेस सुद्धा मला कधी कधी अशी भीती वाटायची की बा पाहुण्यांना आपण बोलवलं त्या ठिकाणी आपला अपमान होतो की काय, म्हणजे विद्यार्थ्यांची ऐकायची मनस्थिती राहिलेली नाही। मी अनेक लोकांना काय बोलतो की शिकवायचं थोडंसं बाजूला राहू द्या, त्या विद्यार्थ्यांना एक उत्तम श्रोता बनवा, त्यावेळेस तो काहीतरी ऐकेल, श्रवण करेल, तर त्याच्यामध्ये आपोआप बदल घडून येईल। तर हा लॅकोना मला या ठिकाणी दिसून येतो। सोशल मीडियाचे काही फायदे पण आहेत आणि काही नुकसान पण आहेत। काही सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचं काही ठिकाणी नुकसान होताना दिसतंय, त्याबद्दल काय सांगा? अगदी बरोबर सांगितलं तुम्ही की मोबाईल हे जे तर एक बॉम्ब गोळा आहे हातामध्ये, विद्यार्थ्यांच्या हातामध्ये एक ते बॉम्ब आहे। जर चांगला वापर आपण केला तर अत्यंत उत्तम आहे। कारण मी त्या ठिकाणी काम करत असताना मी त्याचा खूप भरपूर प्रमाणामध्ये मोबाईलचा वापर केला, परंतु काही लोक काय करतात, विद्यार्थी विशेष करून विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तर ते नकोच। मी पालकांना नेहमी रिक्वेस्ट करायचो, ज्या वेळेस पालक सभा व्हायच्या त्यावेळेस त्यांना सांगायचो की विद्यार्थ्यांना मोबाईल देऊ नका। कारण काय करतात विद्यार्थी, आता त्यांचं वय असतं, त्या वयामध्ये त्यांना तेवढं कळत नाही की चांगलं काय आणि वाईट काय, त्यामुळे काय होतं कधी कधी त्यातून वाईट सुद्धा ते घेऊ शकतात। तर त्याचा वापर जर चांगल्या पद्धतीनं केला तर अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं हे माध्यम आहे, तेवढंच ते खतरनाक सुद्धा आहे, त्याची निगेटिव्ह बाजू सुद्धा तेवढीच भयानक आहे। तर आज ऑनलाईन शिक्षणाची फेज फार वाढलेली आहे, तर याबद्दल पालक व विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार? नाही, मी असं सांगेल की जे फिजिकल एज्युकेशन क्लासरूम मध्ये दिलं जातं तर ते उत्तम प्रकारचं आहे। कारण सायकोलॉजी अशी आहे की
ज्या समोर जर एखादा मनुष्य येऊन जर तुम्हाला शिकवत असेल तर त्याचा जास्त परिणाम त्या विद्यार्थ्यावरती होतो. कारण काय होतं की जर ऑनलाईन जर आपण शिक्षण दिलं तर तो विद्यार्थी तिथं काय करतो त्याच्यावरती कंट्रोल कोण करेल. समोर जर शिक्षक असेल तर तो शिक्षक त्याला बघेल की तू व्यवस्थित बैस, ऐक, खोड्या करू नको, शांत राहा, अशा प्रकारचं तो फिजिकली शिक्षक त्या ठिकाणी सांगू शकतो. तर मला असं वाटतं की फिजिकल एज्युकेशन हे माध्यम आवश्यक आहे.